नमस्कार मित्रांनो, देवमाणूसमधला अध्याय 21 जुलै प्रोमध्ये देवमाणूस म्हटलं की संकट आलं आणि अखेर कोसळणार गावावर आणि घरावर संकट. त्याचा संकेत काय आला चला तर बघूया. गोपाळ लग्न करतो ते लालेशी आणि सुहागरात्र बनवतो तो मनीषाशी आणि हे सगळं गंगा बघत असते. घरातून गोपाळ जायला लागतो तर फुलाबाई अडवते, पण गोपाळ तिला धमकी देतो, जर असं अडवत राहिला तर मी पुन्हा घर सोडून जाईल. मागे लागून लागून तुम्हाला लग्न करायला लावलं, पण आता बास, यापुढे मी काहीच ऐकणार नाही. आता गोपाळला घाबरून कुणी काही बोलत नाही. गोपाळ जातो तो मनीषाकडे. मनीषा स्वतःचं दुःख गोपाळला सांगत असते. गोपाळ तिला बरोबर प्रेमात ओढतो आणि म्हणतो, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही त्रासाला सामोरे जावं लागणार नाही. इथून पुढे तुमच्या आयुष्यात फक्त प्रेम असणार आहे. तो आता मनीषाला पुरेपूर फसवतो आणि निघून जातो. गंगा त्याला बघत असते. घरी गोंधळ चालू असतो. एक बाईच्या अंगात येतं. ती म्हणते, समद पुढचं दिसतंय मला. गावात राक्षस घुसलाय. तुमच्या गावावर संकट येणारे संकट. आता ती बाई बरेच संकेत देते आणि लोक घाबरतात. गोपाळ सगळ्यांवर नजर टाकतो आणि जरासा घाबरतो. तुम्हाला देवमाणूसमधल्या भागाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.